इतक्या दिवस इतक्या लवकर स्नान करायचं म्हणजे देवाचं चिंतन झालं पाहिजे. हा. आणि धोंडी महात्मा सांगत आहे ह्या महिन्यात जेवढं पुण्य करतात तेवढं कामाला आहे. नाही दुसरं काही करता आलं तर एखाद्याचं वाईट तरी करू नका. आणि रामकृष्ण हरी म्हणा बस सगळ्यात चांगलं गरम थाट निघत आहे. ब्राह्मण होता त्याला 2 पत्न्या होत्या, 2 बायका. आता 2 बायका होत्या तर असा प्रपंच व्यवहार चांगला सोडून चालला. एके दिवशी एक मंडळी त्याची भांडे घेऊन गंगेला पाण्याला गेली. गंगाच्या तीरावर गाव होतं तिथे राहत होते ना, पाण्याला गेली. म्हणजे धोंडी महात्म्याचं माहिती बरं काही. आता गेली पाण्याला तर तिथं गंगेला गेल्यानंतर सारं महिला मंडळ कोणी आंघोळ्या करते, कोणी देवपूजा करते, कोणी धोंडे गंगेला हे करते. ती गेली म्हणजे आपण नुसतं पाणी न्यायला चालू महिला मंडळ तुम्ही आंघोळ्या करते काय भानगडी तिला माहीतच नाही धोंडी महात्मा कसं येईल. आपण तिने गाय गाय भरलं भांड भरलं घेतलं वगैरे निघाली. हा आली घरी भांड ते का म्हणले पतीला तुम्हाला एक माझा प्रश्न विचारू का. देवबाप्पा ते ब्राह्मण म्हणले विचारा ना काय. म्हणले मी गंगेला पाण्याला गेले त्यावेळेस महिला मंडळ साऱ्या आंघोळ्या करतात, कुणी पाय पडत आहेत, कुणी काहीतरी पूजा करतात. अरे म्हणले हे धोंडी महात्मा हे धोंड्याचा महिना आहे, लोक आंघोळ्या करते. म्हणजे असं आहे का म्हणजे. आणि मग असं चालतात म्हणजे काही काही महिला धोंडी महात्मा सुरू झाल्यापासून निरंजनी लाईचे तर पूर्ण धोंड्याचा महिना संपूस तरी इथंच नाही. देवा बामणाने सांगितलं ती दुसरीने ऐकली. ती पाण्याला गेलेली तिला सांगितलं पण ही दुसरीने ऐकली. काय केलं तर ती म्हणजे चांगलं म्हणजे ही गेली पाण्याला तिने ते पाहिलं म्हणजे पण आपलं हेच पण आहे. म्हणजे दुसरी काय केलं धोंडी महात्मा सुरू झाले पहिल्याच दिवशी लगेच निरंजनी आणली मस्त पद्धतशीर अशी अशी इतकी समाईची तेल ओतून लगेच लावली. पाय पडली खोली 1 सेपरेट झाला कार्यक्रम सुरू केला. हिला पुढे खपत आहे म्हणजे त्यांनी हे सांगितलं हे तर म्हणजे हिने सुरू केले. बरं म्हणजे करू द्या सुरू. पहिल्या दिवशी तिने त्याचा नियम केला, तेल टाकलं, निरंजनी लावली, पाया पडली, तोवर लावून घेतलं गेली त्यातली रोजच्यावरी. आणि पाणी आले आणायचं तिथे आली. हा निरंजनी लावली म्हणजे उघडा दराजा भिजून टाकली आणि गेली बाहेर निघून. म्हणजे आता येईल ना निरंजनीवाली बघू काय म्हणजे फक्त कामात गुंतली ती. हे आले की म्हणजे घर उघडलं पाहिलं निरंजनी तर येईल नाही म्हणतो काय घर झालं तेल तर नाही उडलं म्हणजे म्हणून गेली निरंजनी कशी गेली तेल पाहिलं तेल तर नाही मोठं कारण ही दिलं होतं ना तेल तसंच आहे. म्हणजे काय धोरण झालं असेल कामून येतला असेल देवावर जाऊ दे म्हणजे आता आज झालं झालं त्याला ही दिवाच गट भरीचे म्हणजे ज्या आणलं तेल ती गट भरली ती लगेच लावली वरच्या आपली लावलं पाया पडली गेली दुसऱ्या कामाला निघून. आता हिच्या ध्यानातच आहे. आता म्हणजे तिने लावली की पाहून आज निघाली आली वो पाहायला भांडं घेऊन गेली गंगेला पाहिलं तर म्हणजे लावली मग निरंजनी. मग आली जवळजवळ पाहती तर निरंजनी गट डळ 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 तेलाने करते. म्हणजे असं होय तेल मोठी केली मोठी. मग हिने काय केलं ती निरंजनीचं तेलच घेतलं ओतून पातेला मोकळी करून टाकली. आता निरंजनी तेल संपता येणारच तेल निरंजनी इरून गेली. देवाची आली पाहिलं घरून म्हणजे नाही तर तेल लय मोठं टाकले ती कशी काय दिली निरंजनी. मग जवळ आली पाठी तेलच नाही राहिलं म्हणजे इतकं जुळलं काय ते काहीतरी आहे. म्हणजे आता असं ते निरंजनी लाईचे आणि
याच्या बाजूलाच बसते म्हणले आता काय इजती कशामुळे इजती तेल टाकून पाहिलं असं पाहिलं पण निरंजनी कडी पत्र राहतच नाही म्हणून तिने लावली आणि याच्या बाजूला बसली. हिचा डाव रचेवणी आली पाहती तिने आगी आळू घ्यायला बसली ती म्हणते ही पाहती का जागा इकडून तिकडून आता म्हणजे हे इथंच काम आहे म्हणलं ही जी निरंजन लिजत होती ही तिथंच काम पाहिलं तिने ते ही गेली की तिने जे करायचं ते केलं गेले. आता मग त्याच्यामध्ये असं निघलं की बाबा तिने पहिल्यापासून निरंजनी लावली आणि हिने इजी म्हणजे हिच्या हातून पाप झालं पाप यमदूत आले तिला म्हणले हा पाय तुझ्याकडून धोंडी महात्म्याच्या महिन्यामध्ये तुला आज पाप केलं म्हणून तुला वरती तुला आता रक्त नरकात तुला खेळावं लागेल म्हणजे ती तुला असं म्हणजे तिला त्याच्यात तिला त्याच्यात घातलं देवाला पाप केलं म्हणून त्या महिन्याची गोष्ट धोंडी महात्म्यात निघालं एवढंच मग नाही नंतर मग म्हणले हे झाल्यात फिटल्यात पुन्हा तुला डुकराचं येईन म्हणले तर तुला साऱ्या गावाची नरकडी नीट करावं लागेल तुला असं वाईट केलं म्हणून तुला हे भोग येत म्हणलं तुला भोगाच लागते दोन्ही तिला भोगावं लागेल आणि हिने बिचारीने पायऱ्यापासून पुण्याची पायरी केली मग तिला पुण्याची पायरी सापडली असं म्हणजे करता वाईट तितकं करायचं देवाचं नाव घ्यायचं कोणाचं वाईट करायचं नाही एखाद्याचं कल्याण होत असलं तर होऊ द्यायचं त्याच्यामध्ये खरा नाही टाकायचं तुझं नशीब बाबा तू